जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणीबाबत प्रचलित होती। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये परभणी शहरातील खड्ड्यांमुळे जगात जर्मनी खड्ड्यात परभणी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आली आणि आता त्यात भर पडली आहे ती कचऱ्याची। कारण मागच्या 8 दिवसापासून परभणी शहर अक्षरशः कचऱ्यामध्ये सापडलंय। कारण ज्या कचरा उचलणाऱ्या एजन्सीला मनपानं कंत्राट दिलं होतं त्याचं 13 महिन्याचं 14 कोटी रुपयांचं बिल जे आहे ते महानगरपालिकेकडे थकीत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो परभणी शहरातील प्रत्येक चौकात गल्ली गल्लीमध्ये ठिकठिकाणी कचरा पाहायला मिळतोय। कचरा उचलण्यात येत नाही। 75ला 75 गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत आणि या कंत्राटदाराने कचरा उचलण्याचं काम जे आहे ते पूर्णतः बंद केले। मी सध्या अष्टभुजा मंदिर परिसरामध्ये आहे आणि इथं बघू शकतो आपण की कशा प्रकारे जो कचरा आहे तो जागेवर आहे आणि किती दिवसापासून आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुर्गंधी पसरून मोठ्या प्रमाणावर आजार जे आहेत ते परभणीकरांना जडत आहेत आणि ही परिस्थिती जी आहे ती प्रत्येक ठिकाणची आहे। आता नवरात्र सुरू व्हायले त्यानंतर दिवाळी आहे आणि सणासुदीच्या काळामध्ये अशा प्रकारे दुर्गंधी जी आहे ती परभणी शहरामध्ये पसरलेली आहे। बघू शकतो आपण हे सध्या पूर्ण बाजारपेठ आहे परभणीची आणि या बाजारपेठेमध्ये ही अवस्था आहे। परभणी शहराचे मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याशी 2 वेळेला आम्ही संपर्क केला की त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय बाजू आहे, मात्र त्यांनी फोन उचलला नाही। त्यांनी त्यांची बाजू सांगितली नाही। शहरातील बाजारपेठेमधील जे कचरा आहे ते उचलण्यासाठी 5 ट्रॅक्टर त्यांची व्यवस्था केलेली आहे, मात्र अद्यापही ट्रॅक्टर ते आलेले नाहीत आणि कचरा जो आहे तो कचरा रस्त्यावर पडलेला आहे। आपण जर बघितलं तर या दुर्गंधीमुळे शहरातील रुग्णालय जे आहेत ते रुग्णांनी भरलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य आजार जे आहेत ते परभणीकरांना जडलेले आहेत आणि त्यामुळे परभणीकरांना कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न या कचऱ्याच्या आणि इतर समस्येच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।